राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 13व्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळ सकाळी आपल्याला लय मोठं काम लागलं होतं, ते म्हणजे भात गरम करायचं होतं रात्रीचा. मग काय टाकली 2-3 अंडी त्याच्यात फोडून आणि केला भात गरम. नंतर आपल्याला जायचं होतं मोहोळला बरं का. मग काय घेतली लालपरीत चावी, निघालो मोहोळला जायचं कारण असं म्हणजे आपल्या मामाचं काम होतं बरं का, म्हणून आपण गेलो होतो मोहोळला गेल्यावर म्हणलं गाडीत पेट्रोल टाकून घ्यावं म्हणलं आधी, नाहीतर ढकलत नाही लागेल परत. पेट्रोल टाकून आलो बरं का तिथून. तोपर्यंत मामा म्हणला चल मस्तानी सांगतो तुला. मग तुम्हाला तर माहितीच आहे आपण फुकटचं काही सोडत नाही. एकदा कॅमेऱ्यात बघावं म्हणलं आपलं काळं तोंड गोरं होते का. मोबाईलमध्ये तर आपण लय भारी दिसत होतो बरं का. मग काय तिथून आपलं काम झालं होतं मामाचं मोहोळमधलं. मग निघालो होतो आपण घराकडं. घरी गेल्यावर आपल्याला धाराशिवला जायचं होतं बरं का आज. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पुढे गेल्यावर समजलंच बरं का. जाता जाता पाण्यानं पण मन मोठं केलं होतं बरं का. आज 2 स्टिंग पाजल्या होत्या. आज दिवस कोणीकडे उगवलं होतं काय माहिती, सगळी लोक मन मोठे करत होती बरं का. तिथून आलो होतो आपण वडाळ्यात आपल्या मित्राचं दुकान होतं, त्यानं बिस्टिंग आणून दिली बरं का. लगेच मित्राला भेटून लगेच आपण निघालो बरं का वैरागच्या दिशेने. वैरागवरनं आपण लगेच आलो की धाराशिव मध्ये. विषय असा होता की आपला जवळचा मित्र एक CISF मध्ये सिलेक्शन झालं होतं, त्याचा सत्कार करण्यासाठी आपल्याला जायचं होतं बरं का. आपल्या भावाला आपण शब्द दिला होता बरं का, ज्यावेळेस तू भरती होशील त्यावेळेस तुला गुलाल लावायला आपणच तिथं हजर राहणार. त्यामुळे आपण वेळ काळ न बघता आपण त्याचा आनंद साजरा करण्यासाठी गेलो होतो बरं का धाराशिवला. त्याचा तो आनंद बघून खूप बरं वाटलं मनाला. जी लोक मागं बोलत होती तुला नाही जमणार, हा आनंद खास त्यांच्यासाठी होता बरं का. जोपर्यंत आपल्यापाशी काहीच नसतं तोपर्यंत आपल्यासोबत कोणीच नसतं. ज्यावेळेस आपण सक्सेसफुल होतो त्यावेळेस आपल्याजवळ गर्दी जमते. त्याच्या सर्व परिवाराला भेटून आपण निघालो होतो बरं का घराकडे. रिटर्न यायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे थंडी तर लय वाजत होती बरं का. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि हा, आपल्या आयडीला फॉलो करा विसरू नका खटाखट टकाटक मध्ये. धन्यवाद.